वंदे वंदे नमः पार्वती पते हर हर महादेव। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज या तिरंगा यात्रेकरता या ठिकाणी उपस्थित असलेले छत्रपती शिवरायांचे मावळे, तुमची सगळ्यांची संख्या पाहिल्यानंतर मला असं वाटतंय अख्खी देवगिरीची सेना या रस्त्यावर क्रांती चौकात उतरलेली आहे। आज आम्ही सगळे तिरंगा यात्रा काढतो। हा तिरंगा आमची आन बान आणि शान आहे। हा तिरंगा, ज्या तिरंग्या करता हजारो स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी बलिदान दिलं, तो हा तिरंगा आहे। ज्या तिरंग्या करता फासावर लटकतानाही भारत माता की जय म्हणत फासावर आमचे संग्राम सेनानी गेले, क्रांतिकारक गेले, तो हा तिरंगा आहे। त्या ठिकाणी कारगिल मध्ये 22-23 वर्षीय कॅप्टन बत्रा हजारो फूट उंचीवर चढून पाकड्यांच्या गोळ्यांचा सामना करत चौकी जिंकून त्या ठिकाणी लावतो, तो हा तिरंगा आहे। हा तिरंगा तो तिरंगा आहे ज्या तिरंग्याने ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानच्या आतमध्ये घुसून आतंकवाद्यांचा खात्मा केला, तो हा तिरंगा आहे। बंधू भगिनींनो, हा तिरंगा आमची पहचान आहे, आमचा वजूद आहे, आमचा आत्माभिमान आहे। आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी आपल्याला एक संदेश दिला। 9 ऑगस्ट क्रांती दिन, ज्या दिवशी महात्मा गांधींनी इंग्रजांना सांगितलं होतं चले जाओ भारत छोडो, आणि भारतीयाला विनंती केली होती करो या मरो, एक शेवटचा निकराचा लढा। त्या 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत आम्हाला आमचा तिरंगा घेऊन या तिरंग्याचा सन्मान करत आपल्या मातृभूमीच्या प्रेमाने ओतप्रोत होत या ठिकाणी तिरंगा यात्रा काढायची आहे। खरं म्हणजे मला आनंद आहे, मुंबईची यात्रा अतिविशाल यात्रा होती, पुण्याची यात्रा त्याही पेक्षा विशाल होती, पण आज छत्रपती संभाजीनगरने सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत। आज छत्रपती संभाजीनगरने केवळ तिरंग्याचं वादळ पाहायला मिळत आहे, तिरंग्याचं वादळ पाहायला मिळत आहे। बंधू भगिनींनो, आपण बघू शकतो माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या भारताने गेल्या एका दशकामध्ये जो विकास केला, 2014 पूर्वी या भारताला एक कमजोर देश म्हणून पाहिलं जायचं आणि आतंकवादी यायचे, बॉम्बस्फोट करायचे आणि निघून जायचे, आणि भारत केवळ निषेध करायचा, धिक्कार करायचा, हिम्मत नव्हती। आमच्या सेनेत तर ताकद होती, पण राजकीय नेतृत्वात हिम्मत नव्हती। पण मोदीजी आले आणि मोदीजींनी सांगितलं खबरदार, जर भारतावर वाकडी नजर करून बघाल तो घुसके मारेंगे, घुसके मारेंगे। आणि आमच्या सेनेने घुसून मारून दाखवलं। आज जगातला बलशाली देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं। आज जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
मोदीजींच्या नेतृत्वामध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवणारा जगातला पहिला देश माझा भारत देश झाला, याचा मला अभिमान आहे. जे अमेरिकेला जमलं नाही, जे जपानला जमलं नाही, ते भारताने करून दाखवलं. आणि म्हणून आज भारत प्रगती करतोय, आपला महाराष्ट्र प्रगती करतोय. 2013-14 साली ज्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 12-13 लाख कोटीची होती, 10-12 वर्षामध्ये आपण ती अर्थव्यवस्था या ठिकाणी 50 लाख कोटीपर्यंत नेली. या महाराष्ट्रामध्ये एक मोठं परिवर्तन झालं. आज आपण पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वात इतक्या मोठ्या प्रमाणात देश बदलतोय. आणि मराठवाडा तर आज खऱ्या अर्थानं परिवर्तनाच्या वाटेवर उभा आहे. आमचा संकल्प आहे, मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पण मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. दुष्काळ मुक्त मराठवाड्याकडे आता वाटचाल चालू झाली आहे. कोकणातलं वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणायचं, सांगली कोल्हापूरचं पाणी उजनीच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये आणायचं. या मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करायचं, हा आपला प्रयत्न आहे. आज मोदीजींच्या नेतृत्वात भारताने आपली जागा जगातली सगळ्यात मोठी तिसरी स्टार्टअपची इकोसिस्टीम म्हणून तयार केली. आज भारतामध्ये स्टार्टअपच्या माध्यमातून आमची तरुणाई ज्या प्रकारे काम करते आहे, जगाच्या पाठीवर सर्वात जास्त अनुसंधान आणि इनोव्हेशन आमची तरुणाई या भारतामध्ये करते आहे. आमच्या तरुणाईच्या हाताला काम देण्याकरता ज्या प्रकारचं औद्योगिकरण, ज्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, ट्रेन, रेल्वे, उड्डाणपूल, एअरपोर्ट आमच्या भारतामध्ये घडले आहेत, आमच्या महाराष्ट्रात घडले आहेत. आपण सगळेचे साक्षीदार आहात. पण आजचा दिवस हा सिंहावलोकन करण्याचा देखील आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातलं सर्वोत्तम संविधान हे या भारत देशाला दिलं. या संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला. प्रत्येकाचे मूलभूत अधिकार हे साबित राहिले पाहिजे. हे त्या ठिकाणी त्याला ते अधिकार मिळाले पाहिजे. ही व्यवस्था त्यांनी आपल्याकरता केली. पण बंधू भगिनींनो, आजचा दिवस हा केवळ आपले अधिकार लक्षात ठेवण्याचा दिवस नाही आहे. त्याच वेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक भारतीयाला त्याची मूलभूत कर्तव्य देखील सांगितली आहे. मूलभूत अधिकार वापरण्याचा अधिकार त्यालाच आहे जो आपली मूलभूत कर्तव्य देखील लक्षात ठेवेल. आणि ही मूलभूत कर्तव्य ही देखील लक्षात ठेवण्याचा आजचा दिवस आहे. एक उत्तम नागरिक आम्ही कसे बनू शकू, देशाच्या मुख्य प्रवाहात काम कसं करू शकू, देशाला योगदान कसं देऊ शकू, समाजाची ताकद आम्ही कशी बनवू शकू, याचाही विचार आजच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. आणि मराठवाड्याकरता तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. पण मराठवाड्याला त्यानंतर 13 महिने झुंज द्यावी लागली. 17 सप्टेंबरला 1948 ला या ठिकाणी मराठवाडा मोकळा झाला. त्या निजामाच्या राजवटीतून हा मराठवाडा आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी मोकळा केला. त्यामुळे आता या मराठवाड्यालाही मोकळा श्वास घेता येतो. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचं स्मरण करतो, तमाम स्वातंत्र्य संग्राम सेनानींचं स्मरण करतो, तमाम समाज सुधारकांचं स्मरण करतो. आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळे आज प्रतिज्ञा घेऊया. आमच्या जीवनामध्ये आमच्या स्वतः करता तर जगू, आमच्या परिवार करताही जगू, पण त्यासोबत समाजाकरता जगू, आमच्या राज्याकरता जगू आणि आमच्या देशाकरता जगू. आणि आवश्यकता पडली तर
या देशाकरता मरायला देखील आम्ही तयार राहू. हा जर विचार आमच्या मनामध्ये असेल तर हा तिरंगा हाती घ्यायची आपली लायकी आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आपण ही तिरंगा रॅली या ठिकाणी यशस्वी केली त्याबद्दल आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि जाता जाता आपल्या